लहान मुलांना चॉकलेट्स फार आवडतात. त्यांना एखादं गिफ्ट द्यायचं म्हटलं तरी चॉकलेट्स दिले जातात. लहान मुलं रडत असतील तर त्यांना चॉकलेट दिल्यास ते लगेचच शांत बसतात. अशात अकोल्यात लहान मुलांना चॉकलेटमधून भांग दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकीकडे अंमली पदार्थांमुळे तरुणाईचे जीवन धोक्यात आहे, तर दुसरीकडे अकोल्यात भांगेच्या विक्रीने लहान मुलांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. शहरात शाळेजवळ चक्क चॉकलेटच्या रॅपमधून भांग विक्री केली जात आहे. समाजसेवक विनय सरनाईक यांच्या निदर्शनास हा आला होता. सरनाईक हे न्यायालयीन कामानिमित्त अकोला न्यायालयात जात असताना लहान शाळकरी मुलांच्या हातात त्यांना हे चॉकलेट दिसले. चॉकलेट अन्य चॉकलेटपेक्षा वेगळं होतं, त्यामुळे मनात शंका आल्याने त्यांनी शहानिशा केल्यावर यात भांग असल्याचं समजलं आहे. अगळं वेगळं असल्याने चॉकलेटची तपासणी केली. चक्क शाळकरी मुलांच्या चॉकलेट रॅपरमध्ये भांग दिसून आली. हा प्रकार अतिशय धक्कादायक असून याकडे संबंधित विभाग तसेच पोलीस प्रशासन लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी ही त्यांनी घातली आहे. सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार संतोषी माता मंदिराजवळ असलेल्या चहाच्या दुकानात ही मुलं आली होती. चारमिनार गोल्ड मनुका या नावाचे चॉकलेट त्यांच्या हातात होते. पोलिसांनी या घटनेबाबत योग्य ती कारवाई करावी अशी विनंती यावेळी सरनाईक यांनी केली होती. लहान मुलांना अशी वाईट व्यसनं पटकन लागतात, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवले पाहिजे. जराही दुर्लक्ष झाल्यास मुलं वाईट मार्गाला जातात. वाईट व्यसनामुळे विविध आजार लहान वयातच मुलांना जडतात. त्यामुळे आपली मुलं शाळेत केव्हा जातात, केव्हा घरी येतात, ते जास्तीचा वेळ मित्रांसह घालवतात का, त्यांचे मित्र कसे आहेत याची माहिती पालकांनी ठेवली पाहिजे. आपल्या मुलांना आपल्याशी मोकळेपणाने बोलता येईल असे वागले पाहिजे.